नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीचमध्ये तुमचं स्वागत आहे। आज वातावरण जर चांगलं झालेलं आहे। आज ऊन पडलं होतं तरी पण वातावरणाचं ढगाळ दिसतंय, बघू शकता इथे। आणि आज छान असं वातावरण उघडलेलं आहे, व्यवस्थित असं। आणि आज मी दिवसभर काय केलं ते तुम्हाला मी सांगत आहे थोडक्यात। चला तर मग बघूया, आपण सुरुवात करूया आता व्हिडिओला। असा 10 मिनिट चहा आल्याचा उकळला ना, तर त्याचा आल्याचा अर्क जो चहामध्ये आहे तो खूप छानपणे उतरला जातो आणि टेस्ट पण खूप छान येते, बघू शकता इथे। आणि अशा पद्धतीने माझा चहा चालू आहे सकाळचा। आणि जेव्हा चहा प्यायचा तेव्हा आपण यामध्ये दूध घालायचं आहे। सो आता बंद करूया याला। मी कढई लावत आहे, बघू शकता इथे। कढईमध्ये थोडंसं छोले ॲड केले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हलवून घेतलेलं आहे आपण यामध्ये। त्यानंतर आपलं नेहमीचं जे आहे ते कढईमध्ये जे मोदक पत्र आहे ते ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण इथं भात लावलेला आहे, तांदूळ ठेवलेला आहे आणि या इकडे मुगाची डाळ। सो तांदळामध्ये थोडंसं मीठ घालून मी हलवून घेणार आहे भाताला। कमी गॅसवरच ठेवायचं आहे आपल्याला। एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस कमी केला तर चालेल किंवा कमी गॅसवर ठेवलं तरी चालेल। आज माझे सबस्क्रायबर आणि वॉच हवर सेम आहे 664 आणि इथे बघा 666 झालेला आहे। आज ही एक छान थंडी असल्यामुळे सोलर काही नीट चालत नाहीये, म्हणून बघा मी हा केटलचा यूज केलेला आहे आंघोळीच्या पाण्यासाठी। सो चहामध्ये दूध टाकून आपण 5 मिनिटे छान असं कमी गॅसवर उकळून घेणार आहे त्याला। याने चहाची टेस्ट खूप छान लागते। आज दुपारच्या जेवणाला मुलांसाठी वरण भात आहे आणि वरून साजूक तूप घातलेलं आहे। असं आहे दुपारचं मुलांचं जेवण आमच्या। जे म्हणतात ना स्वयंपाक खूप सोपा आहे, त्यांना लसूण सोलाय द्या आणि तो पण ओला लसूण सोलाय द्यायचा। कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागेल त्या माणसाला की 1 तास, कारण ओला लसूण सोलाय खूप अवघड असतो। सो म्हणून मी नवीन एक ट्रिक यूज करणार आहे, ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने पुड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत सेपरेट सगळ्या। आणि कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये टाकायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, थोडं गरम करून घ्यायचं आहे। ओला लसूण असल्यामुळे पावसाळ्यामध्ये सोलाय खूप अवघड जातो। तो आपल्याला हे गरम करून घ्यायचं, 2 ते 3 मिनिटं कंटिन्यूस हलवायचं आहे, करपून द्यायचं नाही आपल्याला। हे बघा लसणाचे मी पाकळ्या पूर्ण स्वच्छ करून घेतलेले, पाला होता पाकळलेला आहे आणि साईडला काढलेले हे वायरीची पिशवी घेतलेली आहे, बघू शकता इथे। आणि इथं वायरीची पिशवीच यूज करायची, दुसरं कोणतीही पिशवी यूज करायची नाहीये। असं पकडायचं आपल्याला आणि असं खालीवर करून आपटायचं आहे। हे 2 ते 3 मिनिटं आपटून घ्यायचं आहे बघा। त्याला हाणून मारून घ्यायचं आहे, जोरात मारायचं नाही आपल्याला, हलक्याला फक्त प्रेस करायचं आहे। आणि जेव्हा शेवटी काय करायचं, सगळं लसूण एकत्र करून ना फक्त चोळून घ्यायचं आहे। तुम्ही असं हाताने चोळू शकता, फक्त असं हाताने थोडे चोळू शकता, असं जास्त काही चोळायची गरज नाही। आणि आता रिझल्ट बघू शकता इथे। सो आपण आता हे साईडला काढलेलं आहे बघा। लसणाचे पूर्ण फोले बऱ्यापैकी निघलेले आहेत, तर हे पाकडून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे निघलंय तो लसूण साईडला काढायचा आहे। ते लसूण जसे आपण वेचून घ्यायचे आहेत, बघू शकता कुठे स्वच्छ निघलेले आहेत, बघू शकता अशा। आणि हे वेचून साईडला काढायचं आहे आपल्याला पूर्णपणे। आणि जे राहिलंय ते पुन्हा इथे तीच ट्रिक यूज करायची आहे, ज्याचा पाला राहिला आहे ते। पहिल्या ह्याच्यात एवढं लसूण आपला सोलून स्वच्छ निघलेला आहे। लसूण मी जवळने दाखवते बघा, कुठे तर एखादा पाला असेल नाही तर पूर्ण स्वच्छ निघलेला आहे। आणि हा बघा राहिलेला आहे, ह्याला मी दुसऱ्यांदा तसं करणार आहे। दुसऱ्यांदा पण मी भरून आपटून घेणार आहे त्याला। 5 ते 6 मिनिटांमध्ये परत वातावरण चेंज झालेलं आहे, तुम्हाला दिसते का माहित नाही आहे, थोडासा लाल कलर आलेला आहे, बघू शकता एकदम। लगेच क्लायमेट चेंज झालेला आहे इथे। थोडासा ऑरेंज कलर म्हणजे लाल कलरचा आलेला आहे आणि ढग बघा कशी पळत आहेत, व्यवस्थित जास्त आलेला आहे तिकडून। आणि लगेच हे वातावरण चेंज होतं।